ओम नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्वमस्य प्रतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे. जय गजानन. माऊली ज्ञानदेवांच्या गणेश वंदनेला आपण समजून घेत आहोत. समजून घेण्याच्या सुरुवातीच्या पातळीवर माऊलींनी आपल्या समोर प्रतिज्ञा केली आहे की अरूपाचे रूप दावीन असं बोलणार आहे मी, असा हा वाग्यज्ञ उभा करणार आहे की ते अरूप असलेले जे तत्व आहे ते तुमच्या समोर प्रत्यक्ष रूपात शब्दांच्या माध्यमातून साकार करीन. आता हे जे मूर्त रूप आणणं आहे, ही जी मूर्ती निर्माण करायची आहे, त्यासाठी माऊलींनी साधन सुद्धा तसंच लोकविलक्षण वापरलं. हे आपण पाहिलं की माऊली त्या शब्द ब्रह्माच्या माध्यमातून त्या परब्रह्माला साकार करतय. एकदा शब्द ब्रह्म म्हटलं की त्या शब्दाच्या माध्यमातून निर्माण होत असणारं जे संपूर्ण साहित्य, कारण शब्द ब्रह्म अशेष असा माऊलींनी शब्द वापरला आणि मग त्या सगळ्या साहित्य प्रकारांना माऊली स्पर्श करत आहे. एकेका साहित्य प्रकाराला मोरयाच्या एकेका स्वरूपात आपल्या समोर उलगडून दाखवत आहे. त्यात पहिला हिशोब आपण पाहिला श्रुती, मग स्मृतीचा, मग पुराणांचा. त्यानंतर माऊली काव्य आणि नाटकावर येऊन पोहोचली आणि आपण पाहिलं की काव्य आणि नाटकाचा विचार जेव्हा माऊलींनी आपल्या समोर ठेवला तेव्हा माऊलींनी शब्द आपल्या समोर नेमके वापरले होते. देखा काव्य नाटका स ते निर्धारिता स कौतुका. आणि मग त्याची ऋणझुणती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी असा हिशोब माऊलींनी आपल्या समोर ठेवला होता. आणि तो ठेवत असताना लक्षात घ्या, त्या ऋणझुणती क्षुद्र घंटिका हे जसं कौतुकाचा विषय म्हणून आपण पाहिला होता, त्याच्या पुढे अर्थध्वनी हा महत्वाचा विषय होता. आणि माऊली सांगतेय या अर्थध्वनीकडेच लक्ष आपलं असलं पाहिजे. लक्षात घ्या, या पुढच्या ओवीमध्ये माऊली आपल्या समोर साहित्याकडे, ज्याला आपण सामान्य जीवनामध्ये वाङ्मय म्हणतो, साहित्य म्हणतो, जे संपूर्ण साहित्य विश्व, त्याकडे पाहण्याची एक अद्वितीय दृष्टी या निमित्ताने माऊली आपल्या समोर ठेवत आहे. माऊली आपल्याला या लौकिक वाङ्मयाकडे, कारण पहिलं जे पाहिलं श्रुती स्मृती ते अद्वितीय वाङ्मय म्हणून आपल्याकडे, त्याला वैदिक वाङ्मयाचा विचार केला. नंतर जे लौकिक वाङ्मय, या लौकिक वाङ्मयाकडे सुद्धा कसं पाहायचं याची अद्वितीय दृष्टी आता म्हटलं तसं माऊली आपल्याला देतीये. काय शब्द आहेत माऊलीचे? माऊली म्हणतीये नाना प्रमेयांचे परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली. अद्वितीय कल्पना आहे. लक्षात घ्या काय पाहायचं आहे. साहित्याचा विषय आपण पाहिला सकौतुके, त्यामध्ये मनोरंजन असलं पाहिजे, ही भूमिका आपण पाहिली. पण लक्षात ठेवा, साहित्यामध्ये मनोरंजन असतं हे बरोबर आहे, साहित्य मनोरंजनाच्या दृष्टीने पाहिल्या जातं हेही बरोबर आहे. पण माऊली आपल्याला सांगतेय फक्त मनोरंजन नाही. का? कारण आपण हिशोब लक्षात घ्या, भगवंतानी मानवाची रचना करताना जी अलौकिक गोष्ट केलेली आहे, कारण जगातल्या सगळ्या पशूंपेक्षा त्याला वेगळा कसा केला त्याचं उदाहरण देताना मी नेहमी सांगत असतो की जगातले सगळे पशु समांतर चालतात क्षितिजाला, पृथ्वीला, आणि त्यामुळे पोट आणि डोकं एका पातळीत असतं. मनुष्याला उभा निर्माण केला, किती महत्वाची गोष्ट आहे. पोट खाली आहे, पोटाच्या वर मन नावाची गोष्ट आहे. आपण सहज इथं हात लावतो या अर्थाने आहे तर ते सगळ्या शरीरात, पण पोटाच्या वर मनाचा विचार आहे आणि मनाच्या वर बुद्धीचा विचार आहे. आणि बुद्धिपती करता आहे. ही जी चढती भाजणी आहे ती आपण व्यवस्थित समजून घेतली पाहिजे. मनोरंजन नको का? बिलकुल पाहिजे, पण मनोरंजनच नाही पाहिजे. तेवढ्यावरच आयुष्य संपलं नाही पाहिजे, त्याच्या पुढे उठता आलं पाहिजे. साहित्य हे त्याच्या पुढे उठण्याचं साधन आहे. ही जी माऊलींची भूमिका आहे ती भूमिका व्यवस्थित समजून घेतली पाहिजे. आणि म्हणून माऊली आपल्याला या ओवीमध्ये कोणत्याही साहित्य प्रकाराला वेगळेपणाने हात न लावता त्या साहित्याकडे पाहायचं कसं ती दृष्टी देत आहे. नाना प्रमेयांचे परी. लक्ष कशावर असलं पाहिजे? त्या प्रमेयांवर असलं पाहिजे. प्रमेय काय सांगितले होते? पुराणांच्या वेळा आपण त्याची रचना पाहिली होती.
की पुराणांच्या कथा कोंदणं आहेत आणि त्याच्या आतमध्ये असलेला जो अर्थ आहे त्या अर्थाला प्रमेय रत्न असं म्हटलेलं होतं. माऊली तीच भूमिका सांगतीये. लक्ष कशावर असलं पाहिजे? त्या प्रमेयावर असलं पाहिजे. लक्ष कशावर असलं पाहिजे? त्याच्या आतमध्ये जो गूढार्थ भरलेला आहे त्याच्यावर लक्ष असलं पाहिजे. आणि शेवटी प्रमेय काय आहे? एकच सूत्र वारंवार आपण पाहतोय, देवा तूची गणेशू. लक्ष कशावर असलं पाहिजे? तुम्ही साहित्य वाचा, कादंबरी वाचा, कथासंग्रह वाचा, कविता संग्रह वाचा, हे सगळं वाचत असताना त्यातून या पद्धतीचे जे ध्वनित होणारे अर्थ आहेत ते व्यवस्थित लक्षात आले पाहिजे. नाना प्रमेयांचे परी त्यातून काहीतरी प्रमेय मांडलेलं असलं पाहिजे. त्यातून काहीतरी शास्त्रीय सिद्धांत मांडलेला असला पाहिजे. त्यातून भारतीय संस्कृतीचं एखादं मूल्य मांडलेलं असलं पाहिजे. तरच ते साहित्य, ही जी भूमिका आहे ती समजून घ्या, ती पाहता आले पाहिजे. निपुणपणे पाहता कुसरी. कुसरी शब्दाचा अर्थ निवड करून, त्याची व्यवस्थित निवड करता आली पाहिजे. कशाची? असं मांडलेलं असेल तरच निवडायचं. ही भूमिका व्यवस्थित समजून घ्या. साहित्य वाचणे याचा अर्थ काहीतरी नुसतं वाचत राहणे नाही. साहित्याचा अर्थ आहे ज्याच्यामध्ये हित साधल्या जातं. किती सुंदर शब्द आहे, लक्षात घ्या. जे आपलं हित साधतं. हित कशामध्ये आहे? मानवी जीवनाचं हित आहे सुखामध्ये, शांतीमध्ये, समाधानामध्ये. मग साहित्य कोणतं? जे वाचल्यानंतर माणूस सुखी होतो, शांत होतो, समाधानी होतो, त्यालाच फक्त साहित्य म्हणतात. ही माऊलींची भूमिका व्यवस्थित लक्षात घ्या. म्हणून संत साहित्य हे खऱ्या अर्थाने साहित्य का आहे? कारण ते माणसाला असं शांत करतं. संतत्वाच्या मार्गावर नेताना आधीचा टप्पा शांतत्वाचा आहे, हा आपल्याला व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. शांत करतं ते साहित्य, ही भूमिका माऊली सांगतीये. आणि तसं जे नसेल करत, जे मन विचलित करत असेल, जे मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वासनांचे क्षोभ निर्माण करत असेल, त्याला साहित्य नाही म्हणत माऊली. हा भाव व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यामुळे मन चंचल करणारं, मन उद्विग्न करणारं, मन विषण्ण करणारं जे आहे ते कशाला वाचता? निपुणपणे पाहता कुसरी. काय मजेदार रचना आहे, लक्षात घ्या की आपल्याला हे निपुणपणे ठरवता आलं पाहिजे. हे ज्याला ठरवता येतं ना त्यालाच निपुण म्हणतात, त्यालाच कौशल्यपूर्ण म्हणतात, त्यालाच पंडित म्हणत असतात. कारण त्याला हे नेमकं कळलं पाहिजे काय वाचायचं, काय ऐकायचं. जी कल्पना आपल्याला अथर्वशीर्षकारांनी दिली, भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवः भद्रम पश्ये, ती भूमिका इथं माऊली आपल्या समोर ठेवतीये, लक्षात घ्या. आणि मग असं जेव्हा पाहताना तुम्ही त्या साहित्याकडे दिसती उचित पदे माझारी. माझारी म्हणजे त्याच्या आतमध्ये, त्या साहित्यामध्ये तुम्हाला असे उचित पद दिसतील. कोणतंही साहित्य असो, तुम्हाला बाहेरून जे प्रेमकथा वाटत असेल, तुम्हाला बाहेरून जे शृंगारिक वाटत असेल, ते सुद्धा पाहणेवाल्याची दृष्टी जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला आध्यात्मिक दिसू शकतं. मी नेहमी गमतीने एक उदाहरण सांगत असतो की जगातले सगळे भक्तिगीत हे शेवटी प्रेमगीत असतात आणि जगातल्या सगळ्या प्रेमगीतांना भक्तिगीत म्हणून वापरता येतं. थोडंसं समजून घेण्यासारखं, फक्त अधिष्ठान बदललं पाहिजे. सामान्य जीवनातलं प्रेयसी पत्नी हे अधिष्ठान वापरलं तर भक्तिगीत सुद्धा प्रेमगीतासारखं वापरता येतं. उलट्या बाजूला भगवंताच्या दृष्टीने म्हणायला सुरुवात केली की जगातले सगळे प्रेमगीत भक्तिगीत होऊ शकतात. ही जी भूमिका आहे ती आपल्याला व्यवस्थित समजून घेतली पाहिजे. आणि म्हणून तुमची माझी जीवनाची रचना प्रेमगीतापाशी असते, आनंदाची गोष्ट आहे. पण विकसित झालो पाहिजे, प्रेमगीतापासून भक्तिगीतापर्यंत पोहोचलो पाहिजे. ही जी साहित्याची दृष्टी आहे ती माऊली आपल्याला व्यवस्थित देत आहे, ती समजून घ्यायची आहे की माझ्या जीवनामध्ये प्रेमाला स्थान आहे, प्रश्नच नाही. व्यावहारिकही प्रेमाला हरकत नाही. आपल्या सगळ्या नातेवाईकांवर आपण जे प्रेम करतो, माता पित्यांवर जे प्रेम करतो, ते उन्नत होत गेलं पाहिजे, मोरयावर बसलं पाहिजे. आणि मग ते कसं बसेल त्याचं उत्तर आहे दिसती उचित पदे माझारी. जेव्हा या सगळ्या गोष्टींना व्यवस्थित समजून घ्याल ना तेव्हा त्यातून अध्यात्मच आपल्या समोर येतं. उदाहरण सांगतो जीवनातलं एक, अध्यात्म कसं दिसतं. एक लहानशी जाहिरात दूरदर्शनवर लागली होती. एक मुलगी धावत धावत येते, तिच्या मागून एक तरुण येतो. ती मुलगी लिफ्ट मधून वर जाते
हा वेगवेगळ्या प्रकारे जिना चढत वर पोहोचतो, याच्या ऑफिस पाशी पोहोचतो, तिथे मात्र लिफ्ट दार उघड आहे, मुलगी तिथे नाहीये. आता काय करायचं? हा आपल्या जागेवर जाऊन बसतो आणि आपलं काम करायला सुरुवात करतो. दारावर टिकटिक होते आणि तीच मुलगी दारात येऊन उभी राहते. अशा पद्धतीची एक जाहिरात होती. ती जाहिरात आमच्या पिताश्रींनी मला सांगितली, गुरु महाराजांनी, आणि सांगितलं पहा म्हणे अध्यात्म कसं आहे. मला म्हणून आश्चर्य वाटलं, या जाहिरातीत अध्यात्माचा काय संबंध? 2 दिवस विचार केला, 3 दिवस विचार केला आणि मग पटलं त्यांचं म्हणणं. म्हटलं बरोबर आहे, जोपर्यंत तुम्ही सुखाच्या मागे धावत राहता सुख पुढे पुढे जात राहतं. जेव्हा तुम्ही सुखाच्या मागे धावणं बंद करता आणि स्वतःचं कर्तव्य कर्म करायला सुरुवात करता, सुख तुमच्याकडे चालत येतं. आध्यात्मिक अर्थ जाहिरातीत सुद्धा शोधता येतो, गुरुकृपा दृष्टी मिळाली तर. माऊली ती गुरुकृपा दृष्टी आपल्याला देत आहे, लक्षात घ्या. कुठेही तुम्हाला आध्यात्मिक अर्थ मिळू शकतात जर तुमची दृष्टी आध्यात्मिक असेल. आणि मग तुम्हाला ही दृष्टी निर्माण करायची आहे. साहित्याने ही दृष्टी आपल्याला प्रदान करणं अपेक्षित आहे. आणि म्हणून म्हणतायत निपुणपणे पाहता कुसरी. तुम्ही हे निपुणपणे पाहता आलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत हा अध्यात्म शोधता आलं पाहिजे. हा भाव आपल्याला लक्षात आला पाहिजे. जसं मेघदूतम शिकवताना मी सांगत असतो विद्यार्थ्यांना, सगळं मेघदूतम प्रेमकाव्य. म्हणजे लक्षात घ्या, हे जरी प्रेमकाव्य असलं ना तरी हे आध्यात्मिक काव्य आहे. मुलांना आश्चर्य वाटतं. म्हटलं नाही, हा अर्थ मी लावलेला असं नाही, पूर्वापार चालत आलेला आहे, व्यवस्थित समजून घ्या. म्हणजे हा जो जीव आहे हा त्याच्या चुकीमुळे त्याच्या मूळ अलकानगरीत म्हणजे स्वर्गीय अवस्थेतून, त्या निर्गुण निराकार अवस्थेतून या अवस्थेला येऊन पोहोचला. इथं दुःखात आहे, इथं व्यथित अवस्थेमध्ये आहे, इथे त्याला करमत नाहीये. जी जीवनाची रचना आहे इथून त्याला पुन्हा आपल्या त्या प्राप्तव्य स्थळापर्यंत वापस जाण्याचा जो प्रवास आहे मेघदूतम त्याला म्हणतात. आध्यात्मिक अर्थ लागला. ही आध्यात्मिक भूमिका प्रत्येक जागी आपल्याला शोधता येऊ शकते. माऊली ते सांगत आहे, कारण माऊली अध्यात्म सांगायला बसलीये. ही भूमिका व्यवस्थित लक्षात घ्या, नाहीतर गडबड होते. माऊली कशा करता सिद्ध झाली आहे? माऊली भावार्थ दीपिका सांगत आहे. काय सांगणार आहे? गीतार्थ तत्व सांगणार आहे, आपल्याला उलगडून दाखवणार आहे. मग हे उलगडून दाखवत असताना ठीक आहे मनोरंजक पद्धतीने सांगत आहे, पण मनोरंजन करायला बसलेली नाहीये. पण अडचण होते आमची, आम्हाला हे अध्यात्म सापडत नाही, ही निपुणता आमच्यामध्ये बाणवली जात नाही. आणि मग पंचायत काय होते, आम्हाला माऊलींचं अध्यात्म न कळल्यामुळे आम्ही ज्ञानेश्वरीचा अभ्यास, ज्ञानेश्वरीतील निसर्ग वर्णन, ज्ञानेश्वरीतील पशुपक्षी वर्णन, ज्ञानेश्वरीतील सामाजिक जीवनाचं वर्णन, ज्ञानेश्वरीतील कुठेतरी आपण त्या काळच्या रूढी परंपरांचं वर्णन, ज्ञानेश्वरीत आलेले शब्दांचे वेगवेगळे प्रयोग त्याचं वर्णन, उपमा अलंकार किंवा बाकीचे अलंकार या दृष्टीने अभ्यास करतो. हे सगळं नाहीये का? हे सगळं ज्ञानेश्वरीत भरलेलं आहे. पण लक्षात ठेवा, हे काहीही सांगण्याकरता ज्ञानेश्वरीची रचना नाहीये. ज्ञानेश्वरीची रचना शुद्ध अध्यात्म प्रतिपादन करणे, प्रमेय रत्न आपल्या समोर ठेवणे हीच आहे. आपल्याला ती समजली पाहिजे. ती नाही समजली की या अनुषंगिक गोष्टीवर माणूस जास्त भुलत जातो. त्या अनुषंगिक आहेत हे आम्हाला समजलं पाहिजे. माऊली ते सांगतीये, लक्षात घ्या. दिसती उचित पदे माझारी. त्यामध्ये तुम्हाला उचित पद दिसतील केव्हा, जेव्हा तुम्ही निपुणपणे पाहता कुसरी. आणि ही दृष्टी आपल्याला माऊलींना द्यायची आहे. साहित्याकडे पाहत असताना, कविता वाङ्मयाकडे वगैरे इत्यादी गोष्टींकडे पाहत असताना तुमच्या डोक्यात ही अध्यात्म दृष्टी असली पाहिजे. काय पाहायचंय? रत्ने भली. त्या रत्नांकडेच लक्ष असलं पाहिजे. बाकीच्या कोंदणांना बाजूला ठेवता आलं पाहिजे. मग पुराणांच्या कथा जशा कथा बाजूला ठेवून आतलं कथनीय उचलायचंय, तसं साहित्यामध्ये सुद्धा ह्याच भूमिका माऊली आपल्या समोर ठेवत आहे. आणि मग साहित्याकडे पाहण्याची जशी दृष्टी आहे तशी वेगळ्या अर्थाने साहित्य निर्माण करण्याची सुद्धा हीच दृष्टी असली पाहिजे. हा भाव आपल्याला पुन्हा लक्षात येतो. म्हणून माऊली बसलेली आहे वाघ यज्ञ साकारण्यासाठी. आणि मग वाघ यज्ञ एकदा जर म्हटलं तर त्या वाघ यज्ञाचा पुढचा अर्थ हा आहे की त्यामध्ये अर्पण होणारी प्रत्येक जी काही तुमची वाङ्मयीन सेवा आहे ती आहुती असली पाहिजे. कारण यज्ञ म्हटलेलं आहे, आहुती असली पाहिजे. याचा अर्थ इतकी शुद्ध, इतकी पवित्र
पवित्र असली पाहिजे की मी जे बोलतोय त्यांनी समोरच्यांच्या मनाला शांती मिळाली पाहिजे, सुख समाधान मिळालं पाहिजे. माऊलींची ही भूमिका व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे, आकर्षकता आहे काव्य नाटकामध्ये, क्षुद्रघंटिका म्हटलं, पण अर्थध्वनी तिथे लक्ष देत आहेत. इथे रत्ने माझारी लक्ष देत आहेत. प्रत्येक जागी लक्षात घ्या. पुराणांच्या तिथे म्हणत असताना प्रमेय रत्नांची याच्यावर भर दिला होता. क्षुद्रघंटिका म्हणताना अर्थध्वनी याच्यावर लक्ष भर दिलेला आहे. इथे माऊली रत्ने भलीवर भर देत आहे. वाक्याचा अर्थ बाकी हे सगळं बाहेरचं जे आहे ते कोंदण आहे बाजूला सारून आतल्या आध्यात्मिक अर्थाकडे लक्ष देता आलं पाहिजे. कोणता? देवा तूची गणेशू. कसं द्यायचं उद्याच्या भागात. तोपर्यंत जय गजानन.